जय भीम पब्लिक. हाय सगळ्यातले स्वागत आहे तुमनं मना चॅनलवर. मना चॅनलनं नाव आहे भीम गीत. आता आम्ही जेवायला बसलेत, मी आणि मग दीदी, आम्ही दोन्ही माहिले की खायला सगळं असणार. जेवून घ्या, सगळं कामं घ्या, भांडाकुंडा सगळं घे, झाडू मिळू सगळं घे. आम्ही सगळ्यात लाट जेव्हा, कारण की मग दीदी 9 वाजता ट्युशनवरून येसती. मग मी तिनासाठी थांबच, मग आम्ही दोन माहिले की खातेस जेवण करतेस. मग ते सगळ्यात विधा आले म्हटलं. ते हॉलमा लाईट पण विधा आले, कोण टी देखील ना कोण झोपी आले. म्हटलं आम्ही आता बेडरूमમાં बसलेत आणि आमना इथे बेडरूमમાં काही टी व्ही वगैरे नाही आहे. आमना फोनच आमना टी व्ही आहे, सगळं फोनच राहतं म्हणून. तर आता आम्ही जेवण मग आता आम्ही काय खायला नव्हतं दीदी, काय खायला नव्हतं. एक मिनटं, मी पहिले पंखा पण करत नाही तर आवाजही देत नाही. काल दिसना व्हिडिओमध्ये तुमले आवाजच येत नसणार ना. मी देखा तो व्हिडिओ पण ते म्हणा अपलोड झाले, आता काही नाही करू शकत. म्हटलं ते आवाजच नाही होत त्या ना, खूप कमी आवाज आहे, म्हणजे लयचा कमी आहे. आता मग दीदी सांगेन की काय खायला ना मी. दीदी सांग. भाजी भात. कसान भाजी? मटन. मटन नाही व चिकन. चिकन 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 चिकननी भाजी आणि भात आहे. दे का तुम्ही म्हणशाल गादीवर बशी जेवण कराय नाही, पण मग आता आणि थंडी वाजली आणि खाली फरशी लय थंडी झाले, पाऊस चालू आहे ना, त्यामुळे मग आम्ही वरी बसलेत. मी वरी बसीसन खात वगैरे नाही, मी खालीच बसच नाही तर मग किचन मस्त बसच जेवायले. तर म्हटलं आता लय थंडगार झाले ना, थंडी वाजली राहिली त्यामुळे पंखा बी बंद करा मी नाही. आणि त्याला म्हटलं खाऊ. आता चिकननी भाजी इतकी भारी व्हायला होती ना. चिकननी भाजी जर बनाय ना आम्ही म्हणजे 2 दिवस खातच बरं. मग दीदी बिला आवडत आहे ना दीदी. डाळ भात. डाळ भात मला याच्यापेक्षा जास्त आवडतं. काय आवडस? डाळ भात. दाट भात आवडस. डाळ भात मग दीदी दात पड जायला तर कशी दिगी राहिली बोचरी बोचरी. उद्या कुठे जायचंय मग आपल्याला? शांतीनगर. काल दिन आम्ही कुठे जाणार आहेत माहिती का? शांतीनगरले. तुम्ही म्हणशाल शांतीनगरले कोण राहस? शांतीनगरले ना म्हणा सक्का काका काकू आणि माझा भाऊ गट्टू. हा, म्हणजे तीन मामाना पोऱ्या, म्हणजे मग भाऊना पोरगा, म्हणजे काकान पोऱ्या आम्ही मग काकाना पोर आहेत 2 आणि आम्ही 3 भाऊ बहीण आहेत. म्हणजे एक लहान बहीण आहे, एक मोठा भाऊ आहे. आम्ही ना 5 जण असं राहतस, एकदम सक्का भाऊ राहतस ना, सक्का भाऊ बहीण तसाच राहतस आम्ही. आमना मा कधीच आमना मा असा झगडा भांडण काहीच होत नाही. हा थोडासा रुसवा फुगा बोलत ते चालूच राहत, पण असं आम्ही कधीच एकमेक शिवाय राहतच नाही. कुठे बी काही कार्यक्रम असो आम्ही सोबतच राहतच. तर आमना मग कधीच फूट पडाव नाही. तेच सांगणार काल येते आम्ही, म्हणजे काल दिन कसं बला आले मग काकून आमले सांगस तुमले. म्हणजे आमना गाव नाही ना खानदेश मा मंगळवार एक पडणार आहे. काल दिन मंगळती का मंगळवार तर भंडारा आहे गावना. तर आमले गावले बोलावलं होतं, पण आम्ही गावले तर काही जाऊ शकतच नाही. शाळा बी चालू आहे, पाऊस बी चालू आहे. त्यामुळे आमना आता भंडारा, म्हणजे आमना गावना भंडारा आहे. भंडारा खानदेशना लोक असले माहीत असेल भंडारा म्हणजे काय राहसं. तर तुम्ही लगेच बाई लेशाल भंडारा दिवस ना असं काय राहतं मला पण एवढं आठवत नाही आहे की भंडारा. पण असं सगळं वाडा मिळी सण बोकडं वगैरे लेतस, आता कापतस आणि असं 1-1, 2-2 किलो प्रत्येक ना घर भंडाराना दिवस मटण वगैरे राहस. असं पण काकांना बोलायले आमले, पण काका काकून दोन्हीच बोलायले. माले मन बहीणले आणि आमना नवरासले, म्हणजे मन नवराले आणि मन बहीण नवराले, असं जोडीनं आणि पोरसले वगैरे बोलायले जेवणले. आता आम्ही काल दिन जाणार आहेत. तुम्ही सगळं दाखवाच तुम्ही तिकडनं. पण काका काकू काका पोरं सून नातू सगळं तुम्ही मी दावसू आणि देख जात बर का व्हिडिओ. चला मग बाकीनं तुम्हाला काल दिन देखायला भेटेल. म्हणजे व्हिडिओ तुम्हाला याच मग पुढे दिसेल. पण आता रात्र झाले, आता आम्ही जेवतास
बाकी ना काल दिन शूट करसू तिकडे गेल्यावर तेच मग या व्हिडिओ जॉईन करसू मी. मग देखत राहा म्हणा व्हिडिओ कसा वाटणार तुमले आपला खानदेशी ब्लॉग. भीमगीत मी आता एक व्हिडिओ पण टाकेले बरं का. मग दीदी ना 14 एप्रिलना दिवस ना व्हिडिओ आहे तो पण नक्की देखा बरं का. चला मग आता जेवण करतोच आम्ही, भेटू मग आपण काल दी. आता आम्ही ना काकूना घरी येलेत आणि भंडारा खावायला येलेत. आज मी ना असा ड्रेस केलेला मस्त येलो कलर ना कानातला येल्लो क्लिप्स मॅचिंग. ते आम्ही गेलेत आडून काय आमना घरपासून फक्त 10-15 मिनिटं दूर आहेत. गाडीने वाले म्हणजे 3-4 किलोमीटर आहे, जास्त नाही दूर आहे, जवळच जास्त. आणि आता आम्ही भंडारा खावायला गेलेत आणि घरमा कोणी बरं आमले बोला आहेत आणि ते नाही आहेत फक्त मग भाऊनी बायको आहे घरमा तीच राहत पोरगा आहे. बाकी सगळं कामले जायले फोन करत असले इराण्यात आमले बोलायला येत असले ते अजून घरमध्ये इराण्यात त्या ते. आणि हा गट्टू आहे, हा एक गट्टू ए गट्टू आऊ गाडी चालवते पिल्लू त्याला दे बोलतो तो मागतोय त्याला खेळू दे. हाय दीदी आज दाखव दीदी ने स्टाईल देखा आज अशी मस्त डॉल सारखी दिस रही है ना दीदी. दीदी आज स्कूल गई नहीं. हाँ आज छुट्टी घेतली दीदीनं मस्त व्हाईट टी शर्ट आणि शर्ट आहे आणि पॅन्ट घालेली जीन्स आणि तिने क्लिप दे का हेअर भारी दुसऱ्यांना. गट्टू खाली उतर मग खाली उतरव त्याला उतर खाली उतरून खेळ नाही उतर ना खाली. गरमा कोणीच नाही बरं का. आणि हा आपला बाबासाहेब आंबेडकरना फोटो आहे आणि हा सोपा लिहिले ना मी तेच सोपा टिपोय एल टाइप. आता देखू आपण भंडारा न जेवण मग काय बन बापरे हो कांदा कधी बुजाईन थोडं बारक का बरं. डायरेक्ट तेलात कढईमध्ये टाकायचं तेल टाकायचं आणि असं होऊ दे पटकन भाकरी कशाने भाकरी ते मटन ना ते भाकरी भाजू झाले का भाजू झाले फक्त भाजी बाकी आहे. हे भाजीसाठी एवढंच सॅलेड कापा नाही वाटत. एक किचन हा फर्स्ट बेडरूम आहे. खूप मोठा बेडरूम शे बरं का. आटे पण बुद्धाना आणि बाबासाहेबांना मूर्ती आहेत. आयतीनं कपाट आहे आम्रपालीनं तिनं नाव आम्रपाली आहे. हे पोरगा नाही आहे तस ना बेडरूम आहे दोन्हीच ना. हे बाल्कनी आहे. बाल्कनी मा थोडा पसारा आहे मॅस असं सेम बेडरूम साईडले बने. तो एक बेडरूम आहे बाल्कनी आहे. बाल्कनी मग कपडा वगैरे टाकतस वॉशिंग मशीन ठेवली आणि पोरगाना जो काय आहे त्याने कार आहे. हा पण बेडरूम मोठा आहे आणि 2 नंबरने बघू ना अजून लग्न बाकी बरं का. खूप मोठा लयच मोठा फ्लॅट आहे. हॉल आहे परत संडास बाथरूम न सगळं वेगळं आहे. दीदी बोल दी बोल दी बोल ना. ए दी कसं बोलतो तू इकडे बघ. आऊ दी कसं बोलतो दी बोल दी. पडशीन ये इकडे ये चल घरात आहे. हा खेळा
कसं खेळतोय? वा तुझी गादी का टाकली तू? असं. दीदी ना इकडून पण आगाव आहे. तो कसं असतंय. त्याला तर मजा वाटत नाही एकदम. दीदीच्या अंगावर टाक टाक दीदीच्या अंगावर. दी बोल दी बोल ना रे. दी कसं बोलतो? तो फेकला बघ तिकडे. आऊ नाही का? दादा बघ झोपून घेतलं बघ गे त्यांनी. तुझ्यापेक्षा जास्त म्हातारा आहे तो अजून. देख बघ कसं असतंय. बाकी सगळं आता नंतर बोलूया. मटण कचोरी आली ग बघ त्याला. तो का माय एवढं जीवले बरं समजत भाजी ताट राह ना. कसं ताटतो? ईशू हाय बोल हाय. माझं बुदलं आहे बरं का. हा म्हणजे गोलगप्पू असे छोटा होता ना, असा गोलगप्पावानी होता फुगलेला पुरी सारखा. आता पण फुगलेलाच आहे. तोंड बघा त्याचा. डाव रे तोंड डाव कसं आहे तुला? छान आहे ना? कसं आहे? बोल हाय माची. माव माझी पिल्लू पप्पी कशी देते तू? पप्पी दे ना माझी राणी. पप्पी दे. अच्छा हाय माझा ईशान. म्हणा ईशान म्हणून फुलकुडी आम्हाला बाबी म्हणजे बघ माझी फुलकुडी आहे. अहो म्हणा ईशान आहे बहीण ना पोरगा. आम्हाला गोलगप्पा आहे बरं का. गोलगप्पू अहो छोटा होता ना तर लय भारी लय असं मस्त क्यूट दिखे. त्या मम्मी ना माई गोलगप्पा त्या माई बी गोलगप्पीच आहे एकदम. तिथे का तरी उभी आहे. असं छोटा होता ना तुमच्या ना मी त्यांना फोटो असं साईडलेला आहे. रे तो जो जायचा ना असा म्हणजे पूजा किती किलो ना तो जायत होता? हो 3 किलो. माय 3 किलो नव्हता. असा गोलगप्पा ना गप्पा होता. असा फोटो काय भारी होती लहानपणी. असं चेंडू ना माहीत 3 किलो असं चेंडू ना माहीत त्या माय बी चेंडू ना माहीत आणि तो बी तसंच आहे असा गोलगप्पा. सगळ्यात मग भारी क्यूट गोलगप्पा हाऊस आहे बरं का. इथलं गोर कोणीच नाही. श्यामनगर कोणीच नाही. तुला तिकडनं घर मग तिला तिकडनं घालणार नाही. इकडे बी नाहीये. तोच आहे. तोच गोलगप्पा आहे बरं का. आज आम्ही कशासाठी जमावलेत माहिती का? भंडारा खावाले. भंडारा खावायला जमावलेत आज आम्ही अजून भंडारा मग काय बनवले? मटण जिवाळीन भाकरी भात आणि आपलं सॅलड. काकूना पत्ता नाही का ते राहिली काही बी येईन तेव्हा घरनी मालकीन बाई नुनी नवर द्याव कधी लग्न करस. हा बापरे लगन नाही करणार. बाबा तुम्ही एक बात सांगा. आज तरी कमी आहे. मांजर माऊ खा ना. माऊ कपडे गंदे करू नको. हा इकडे ज्या समोर बसले त्या मन बहीण ना मिस्टर आहेत म्हणजे आमना पाहुणा आहेत. आत्यानाच गर्दी ते तिले हे सगळं म्हणा काका काकू काकूनी बहीण म्हणजे ती पण आमनी काकूच आहे.
एकाच घरमा दोन्ही बहिणी आहेत, चुलत भाऊसनं मुलगा कोणतेच ना. आणि या सगळा आमनं पुरं परिवार बसले आता जेवायला बसी राहत होता आम्ही सगळाजण. आणि आज ना ब्लॉग तुमले कसा वाटणार तर नक्की कमेंट करी सांगा. आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब